आजपासून एक नवीन सिरीज आपण सुरू करीत आहोत, जिचं नाव आहे शेवटच्या काळासाठी देवाचे 3 उद्देश, गॉड्स 3 एंड टाइम पर्पसेस. आणि हे 5 भागाची मालिका आहे आणि आज याच्यातला हा पहिला भाग आहे. आणि आजचा विषय आहे युअर किंगडम कम, तुझे राज्य येवो. हा पहिला भाग आहे. आता देव ह्या काळामध्ये काय करत आहे, देवाचा उद्देश नेमका काय आहे, अनेकांचा हा प्रश्न आहे. आणि मत्तेकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि याच्या 10व्या वचनात जी प्रभूने शिकवलेली प्रार्थना, जिला चुकून चर्च प्रभूची प्रार्थना म्हणतं, ती ॲक्च्युली प्रभूची प्रार्थना नाही, तर ती शिष्यांना शिकवलेली म्हणजे शिष्यांची प्रार्थना आहे. प्रभूची प्रार्थना योहान 17 आहे. तर मत्तई 6 आणि वचन 10 मध्ये असं लिहिलेलं आहे, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि याच्यावरून आजचा टायटल आहे तुझे राज्य येवो, युअर किंगडम कम. परमेश्वराचा उद्देश, देवाचा उद्देश या काळात काय आहे, कुठे हे जगाची वाटचाल चालली, देवाला काय साध्य करायचं आहे, त्याचं उत्तर आपल्याला मत्तई 6 आणि 10 मध्ये सापडतं. आणि ते म्हणजे की ह्या पृथ्वीवर, ह्या जगामध्ये देवाने नेमलेल्या राजाच्या द्वारे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याच्या राज्याची स्थापना करणे आणि त्याच्याद्वारे ह्या जगावर राज्य करणे. कारण हाच एक उपाय आहे मानवजातीच्या समस्येवर, प्रॉब्लेम. आणि हीच एक आशा आहे मानवजातीला, आणि ती म्हणजे देवाच्या राज्याच्या येण्याची. आता योहानाचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि याच्या 17व्या वचनात असं लिहिलेलं आहे, जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो किंवा सर्व काळ टिकतो. म्हणजे काय की ज्यावेळेस आपण देवाची इच्छा, देवाच्या योजना, देवाचे उद्देश याच्याशी अलाइन होतो, याच्याशी समरूप होतो, त्यावेळेस आपले उद्देश, आपल्या योजना ज्यावेळेस देवाच्या उद्देशानुसार, देवाच्या योजनेनुसार होऊ लागतात, त्यावेळेस आपल्याला गॅरंटी आहे की आपण सर्व काळ टिकू. म्हणून ते वचन आहे की देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ टिकतो. कारण देवाची इच्छा ही सर्व काळ टिकणारी आहे. म्हणजे आपण दृढ स्थिर असं होतो. आपल्याला कोणी पराभूत करू शकत नाही किंवा आपण पराभूत होऊ शकत नाही. आणि म्हणून माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की देवाचा उद्देश हा तुमचा उद्देश आहे का? आता देवाच्या वचनामध्ये, पवित्र शास्त्रात त्याच्या राज्याविषयीचे अनेक शास्त्रभाग आहेत, त्याच्या राज्याच्या येण्याविषयीचे. त्याच्यापैकी एक शास्त्रभाग आपण पाहू, दानिएलाचं पुस्तक याचा 2रा अध्याय, दानिएल 2. या ठिकाणी नबुकदनेस्सर राजा, जो त्या काळचा बॅबलॉन म्हणजे आजचं इराक, त्या देशावर राज्य करत असताना ज्यावेळेस त्याला एक स्वप्न पडलं आणि तो ते स्वप्न विसरला आणि त्याने अशी दौंडी पिटली, अशी आज्ञा केली की जो कोणी मला माझं स्वप्न सांगेल आणि स्वप्नाचा अर्थ सांगेल, त्याला मी मोठं पारितोषिक, मोठं इनाम देईन. आणि आपल्याला माहिती आहे, आपण जर वाचलं तर कोणीही राजाचे एक्सपर्ट लोक सांगू शकले नाहीत, विद्वान, तज्ज्ञ, जादूगार, मांत्रिक, तांत्रिक. परंतु एक मनुष्य होता, देवाचा माणूस, यहुदी माणूस दानिएल, जो राजाच्या मंत्रिमंडळात होता. आणि त्याला देवाने ते स्वप्न आणि त्याचा अर्थ प्रगट केला. आणि तो त्या राजाला स्वप्न सांगतो, त्याचा अर्थ सांगतो. आणि 44व्या वचनात काय लिहिले, तो काय म्हणतो बघा, दानिएल 2 आणि 44. त्या राजांच्या आमदनीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करेल. एका राज्याची अंडरलाईन करा. म्हणजे हे भविष्यवाणी शेवटच्या काळाबद्दलची आहे. तो म्हणतो की देव परमेश्वर एका राज्याची स्थापना करेल, त्याचा कधी भंग होणार नाही, त्याचे प्रभुत्व
दुसऱ्याच्या हाती कधी जाणार नाही, तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांना नष्ट करील व ते राज्य सर्व काळ टिकेल. म्हणजे ह्या ठिकाणी देखील आपण वाचतो की परमेश्वर एका राज्याची स्थापना करणार आहे, एक असं राज्य जे सर्व काळ टिकेल, जे कोणताही देश कोणताही राष्ट्र त्याला उलथून पाडू शकणार नाही. उलट ते राष्ट्र इतर राज्यांना आणि राष्ट्रांना चुराडा करील, उलथून नष्ट करील, असं स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि ह्या राज्याविषयी बोलत असताना ह्या राज्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस ह्या स्वर्गीय राज्याच्या स्थापनेबद्दलची जी भविष्यवाणी आहे, प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना प्रार्थना शिकवताना तो म्हणतो की अशा प्रकारे प्रार्थना करा. आणि मत्ती 6:10 मध्ये आपण वाचलं की तुझे राज्य येवो. म्हणजे हे जे राज्य, ह्या ज्या राज्याविषयी आपण दानिएल 2:44 मध्ये वाचतो की सर्व समर्थ देव एका राज्याची स्थापना करेल जे सर्व काळ टिकेल, ती आपण प्रार्थना करायची आहे की ते तुझे राज्य येवो. किती विशेषजनक. आता स्तोत्र 72 हे मसीहाविषयीचं एक स्तोत्र आहे, ज्याला मेसियानिक साम असं म्हटलेलं आहे. आणि या स्तोत्र 72चा मुख्य विषय आहे मसीहाच्या राज्याचे आगमन, मसीहाच्या राज्याचं आगमन. आणि ह्या राज्याविषयीचे 2 वैशिष्ट्य या स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे की मसीहाचं राज्य जे तो येईल आणि स्थापन करील, ज्याची भविष्यवाणी दानिएलाने केली, ज्याच्याविषयी प्रार्थना करायला प्रभू येशूने शिकवली, त्या राज्याचे 2 वैशिष्ट्य सांगितलेले आहेत. आपण वाचू स्तोत्र 72 वचनं 1 ते 4. हे देवा, तू आपले न्यायानुशासन राजाला दे. राजपुत्राला आपली धर्मनीती शिकव. तो नीतीने तुझ्या लोकांचा न्याय करील, तुझ्या दीनांचा निवाडा न्यायबुद्धीने करील. पर्वत व डोंगर नीतीच्या द्वारे लोकांना शांतीदायक होतील. 3रं वचन लक्षात घ्या. पर्वत व डोंगर नीतीच्या द्वारे लोकांना शांतीदायक होतील. म्हणजे नीतीचा आणि शांतीचा संबंध आहे का? हो. वचन 4, तो प्रजेतल्या दीनांचा न्याय करील. तो दरिद्री जनांच्या मुलाबाळांचे तारण करील. तो जुलूम करणाऱ्यांना चिरडून टाकील. म्हणजे पहिलं वैशिष्ट्य, जे राज्याची स्थापना परमेश्वर करणार आहे, त्या राज्याचं पहिलं वैशिष्ट्य हे की ते राज्य नीतीचं असेल, न्यायाचं असेल. जस्टिस. आज आपण पाहतो की यथायोग्य न्याय ह्या जगामध्ये आढळून येत नाही. परंतु ज्यावेळेस देव त्याच्या राज्याची स्थापना करेल, त्याच्या नेमलेल्या राजाच्या द्वारे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, ते राज्य हे नीतीचं राज्य असणार आहे. 2रं वचन जर आपण वाचलं, तो नीतीने तुझ्या लोकांचा न्याय करेल, तुझ्या दिनांचा निवाडा न्यायबुद्धीने करेल. म्हणजे यथायोग्य न्याय तो करेल. आता न्यायाशिवाय शांती असू शकत नाही. जर यथायोग्य न्याय मिळाला तर लोकांमध्ये, देशांमध्ये शांती येऊ शकते. विदाऊट रायचसनेस देर इज नो पीस. म्हणून हे पहिलं वैशिष्ट्य की हे राज्य हे न्यायाचं राज्य असेल, नीतीचं राज्य असेल. आणि दुसरं वैशिष्ट्य आपल्याला वचन 8 ते 14 मध्ये आढळतं. स्तोत्र 72 8 ते 14. समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि त्या नदीपासून पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्याची सत्ता होईल. म्हणजे अखिल पृथ्वीवर. अरण्यातले रहिवासी त्याला नमन करतील, त्याचे वैरी धूळ चाटतील. तार्शिश व द्वीपे यांचे राजे नजराने आणतील. शबा व सबा यांचे राजे खंडणी देतील.
म्हणजे पृथ्वीवरील मोठे देश असो, छोटे देश असो, द्वीप असो, कोणी असो, हे सर्व जो राजा देव परमेश्वर नेमिल म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्याला नमन करायला येतील, त्याच्या अधिपत्याखाली ते असतील. वचन 11, सर्व राजे त्याला दंडवत घालतील, सर्व राष्ट्रे त्याची सेवा करतील. आता हे आजपर्यंत घडलेलं नाही, पण एक दिवशी घडणार आहे असं शास्त्र सांगतं. वचन 12, कारण धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ यांना तो सोडविल. बघा, धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ यांना तो सोडविल. दुबळा व दरिद्री यांच्यावर तो दया करील, दरिद्र्यांचे जीव तो तारील. जुलूम व बलात्कार यापासून त्यांचे जीव तो मुक्त करील आणि त्याच्या दृष्टीने त्यांचे रक्त अमोल ठरेल. आता जर आपण पाहिलं तर बरेचशा ज्या सत्ता, बरेचसे जे गव्हर्नमेंट जगामध्ये आहेत, त्यांना गरीब, दरिद्री यांच्याबद्दलची फारशी पर्वा नाही आहे. परंतु एक दिवशी ह्या गरीब दरिद्री लोकांना परमेश्वर देव प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे न्याय मिळवून देईल. हे वचन म्हणजे ज्यावेळेस ते राज्याची स्थापना होईल, तुझे राज्य येवो. कोणतं राज्य? तर हे राज्य देवाच्या पुत्राचं. त्या राज्यामध्ये नीतिमत्ता असेल, न्याय असेल आणि गोरगरीब दरिद्री यांचा यथायोग्य तो न्याय करेल. त्यांना तो भक्ष्य होऊ देणार नाही. आज तसं घडत नाही, परंतु ते एक दिवशी घडणार आहे. आणि म्हणून एकच सोल्युशन मानवजातीच्या समस्यांना, एकच उपाय जो आहे तो म्हणजे देवाचं राज्य येणं. जोपर्यंत देवाचं राज्य या पृथ्वीवर येत नाही, तोपर्यंत सर्व काही सुरळीत होणार नाही. आणि म्हणूनच प्रभू येशूने ती प्रार्थना करायला शिकवली की तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आता यहेजकेलच्या पुस्तकामध्ये आपण एक भविष्यवाणी वाचतो आणि ह्या यहेजकेलच्या ह्या शास्त्र भागामध्ये त्या काळातल्या सदोम गोमोराचं पाप नेमकं काय होतं, कशामुळे त्यांचा नाश झाला. आता सदोम गोमोरा हे नाव घेतल्यानंतर आपल्या डोळ्यापुढे येतं की त्यांचं जे पाप होतं ते म्हणजे समलिंगी, सोडोमी. परंतु ॲक्च्युली शास्त्र काय शिकवतं, कशामुळे सदोम गोमोराचा नाश झाला. आपण वाचू यहेजकेल 16 आणि वचन 49. यहेजकेल 16 वचन 49. पहा, तुझी बहीण सदोम हिचे पाप ह्याप्रमाणे होते. आता काय सदोमाचे पाप होते बघा. गर्व, अन्नाची विपुलता व ऐशाराम ही तिला व तिच्या कन्यांना होती. दरिद्री व गरजवंत यांना तिने हात दिला नाही. आता ह्या शास्त्रभागात या ठिकाणी सदोम गमोराचा नाश परमेश्वराने का केला, त्यांचं पाप काय होतं, कोणकोणते पाप होते याची यादी, लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. जरा परत एकदा ते वचन बघा. सदोम हिचे पाप येणेप्रमाणे होते गर्व. पहिलं पाप होतं गर्व. आणि आपल्याला माहीत आहे की शास्त्र शिकवतं की पहिलं पाप हे पृथ्वीवर नाही तर स्वर्गात करण्यात आलं. आणि ते पाप आद्य देवदूत लुसिफर याने केलं. आणि ते पाप होतं गर्व. मी माझे सिंहासन परात्परा समान करीन, मी देवा समान होईन. आणि त्याला गर्व आला आणि शास्त्र सांगतं की स्वर्गात युद्ध झालं आणि त्याला आणि त्याने फितवलेल्या दूतांना त्या स्वर्गीय स्थानातून खाली टाकण्यात आलं. म्हणजे पहिलं पाप देवाच्या दृष्टीने जे झालं ते पृथ्वीवर नाही तर स्वर्गात झालं. पहिलं पाप मर्डर, व्यभिचार वगैरे नव्हतं, तर ते होते गर्व. म्हणजे गर्व देवाच्या दृष्टीने किती भयंकर आहे.
ज्याच्यामुळे सदोम गमोराचा नाश झाला. तर पहिलं गर्व, नंतर अन्नाची विपुलता. म्हणजे कोणत्याही गोष्टीची कमी नाही, सर्व काही विपुल प्रमाणात, कोणतीही अडचण नाही. अन्नाची विपुलता. आणि तिसरं ऐशाराम. ऐशाराम म्हणजे पुष्कळसा रिकामेपणा, पुष्कळसा व्यर्थ वायफळ वेळ, लॉट ऑफ आयडलनेस. आणि आपल्याला माहिती आहे, ते म्हणतात की आयडलनेस इज डेव्हल्स वर्कशॉप. ज्यावेळेस लोक रिकामे असतात, काही काम नसतं, त्यावेळेस नको त्या गोष्टी सुचतात. शास्त्र सांगतं की लढाईच्या काळात ज्यावेळेस राजे लढायला जातात, दावीद राजा त्याच्या राजमहालाच्या टेरेसवर फिरत होता. त्याने ॲक्च्युली त्याच्या सैन्याबरोबर लढायला जायला पाहिजे होतं, पण त्याने सैन्याला पाठवून दिलं आणि तो रिकामा टाईमपास करत होता सायंकाळच्या वेळी. आणि शास्त्र सांगतं की त्याने त्या टेरेसवर एका बाईला आंघोळ करताना पाहिलं. आणि पुढं काय झालं ती स्टोरी तुम्हाला माहीत आहे. तर हे जे पाप दावीद राजाने केले, कशामुळं घडलं? जर समजा तो लढाईला गेला असता, जर तो तिकडे बिझी असता, तर हे पाप त्याच्या हातून घडलं असतं का? म्हणजे रिकामेपणा, आयडलनेस, हे एक पाप होतं सदोम गमोरात. आणि मग पुढं काय लिहिलंय बघा, यहेजकेल 16:49, दरिद्री व गरजवंत यांना तिने हात दिला नाही. दरिद्री व गरजवंत यांना मदत केली नाही, कारण त्यांच्याजवळ विपुल प्रमाणात सर्व होतं, विपुल प्रमाणात वेळ होता, सगळं काही असल्यामुळं आम्हाला कोणाची गरज नाही, आम्हाला देवाची गरज नाही, ह्या भ्रमात ते होते. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांना दरिद्री गरजवंत त्यांची पर्वा नव्हती. ज्यांच्याजवळ सर्व काही विपुल प्रमाणात असतं त्यांना दुसऱ्यांची जाणीव नसते, नाही का? आणि हेच या ठिकाणी तर 4 प्रकारचे पाप यहेजकेल 16:49 मध्ये सांगितलेले आहे. जरा लक्ष द्या, 4 प्रकारचे, 4 काइंड्स ऑफ सिन्स यहेजकेल 16:49 मध्ये. पहिला गर्व, दुसरं अन्नाची विपुलता, तिसरं ऐशाराम, आणि चौथं दरिद्री व गरजवंत यांना मदत न करणे. आणि ह्या 4 पापामधून कोणतं पाप उत्पन्न झालं आपल्याला माहिती आहे? समलिंगिकता, विपरीत बुद्धी. आणि आजही आपण पाहतो की तेव्हापासून जगामध्ये ह्या गोष्टी घडत आलेल्या आहेत. ज्या ज्या वेळेस हे 4 पाप घडतात, त्याच्यातून विचित्र विकृती ही निर्माण होत असते. आणि 2 प्रकारच्या गोष्टी आज जगामध्ये घडत आहे, आणि ते देखील वचनानुसार आहे की श्रीमंत होत आहेत, गरीब होत आहेत. आता हे सर्व भविष्यवाणी शास्त्रामध्ये आहे. आणि या सिरीजमध्ये आपण हे पाहत आहोत की या शेवटच्या काळासाठी देवाचा उद्देश काय आहे, जग कुठं चाललेलं आहे, नेमकं काय परमेश्वर देव काय करणार, काय ॲक्च्युली काय करीत आहे सध्या. बऱ्याच लोकांना माहीत नाही. आणि म्हणून बऱ्याच जणांना असं वाटतं की देव जर आहे तर कुठं आहे, एवढं पाप, एवढं सगळं, मग देव काहीतरी का करत नाही. पण जर आपल्याला कळलं की देव काय करीत आहे आणि काय करणार आहे, तर असे प्रश्न आपण विचारणार नाही. कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे देवाच्या वचनात आहे. त्याच्या वचनात त्याने टाइम टेबल इतिहासात की प्रारंभापासून या युगाचा अंत आणि नवीन युगाची सुरुवात, ही अख्ख्या बायबलची टाईमलाईन आहे, आउटलाईन आहे. जगाची निर्मिती, जगाचा अंत आणि नवीन आकाश, नवीन पृथ्वी, नवीन युगाची सुरुवात, हे उत्पत्ती ते प्रगटीकरणमध्ये आपल्याला आढळतं. म्हणजे देवाने त्याची पूर्ण योजना, पूर्ण प्लॅन त्याच्या वचनात दिलेला आहे. फक्त आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण म्हणतो की काय माहीत काय होणार आहे, काय माहीत काय होणार आहे. पण काय होणार आहे हे आपण म्हणायचं नाही. हे जग ज्यांना देव माहीत नाही, ज्यांना देवाची ओळख नाही, ते विचारतात. आपण जगाला प्रश्न नाही तर आपण उत्तर झालं पाहिजे, अडचण नाही तर आशीर्वाद झाला पाहिजे. तर 2 गोष्टी
ज्या जगामध्ये होत आहे त्या म्हणजे श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, गरीब अधिक गरीब होत आहे. आणि बऱ्याचशा ज्या राजकीय वाटाघाटी होतात, योजना होतात, त्या श्रीमंतांच्या बाजूने, धनवंतांच्या बाजूने असतात. गरीब किंवा दारिद्र्य यांचा विचार केला जात नाही. कोणत्याही देशाच्या कोणत्याही सरकारमध्ये बघा हे घडत आहे. आणि हे शेवटच्या काळाचं लक्षण आहे. कारण शास्त्र शिकवते की ह्या जगाचा देव मॅमन किंवा धन संपत्ती ही आहे. ज्यावेळेस प्रभू येशू म्हणतो की तुम्हाला देवाची व धनाची चाकरी करता येत नाही, म्हणजे याचा अर्थ की या जगाचा देव धन संपत्ती आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी घडत आहे. परंतु देवाला गरजवंत दारिद्र्य यांची काळजी आहे. आणि म्हणून ह्या स्तोत्रात आपण वाचतो, स्तोत्र 72 मध्ये वचन 12, कारण धावा करणारा दारिद्र्य, दीन व अनाथ यांना तो सोडविल. तो म्हणजे देवाने नेमलेला राजा प्रभू येशू ख्रिस्त यांना तो सोडविल. दुबळा व दरिद्री यांच्यावर तो दया करील. दारिद्र्याचे जीव तो तारील. जुलूम व बलात्कार यांच्यापासून त्यांचा जीव तो मुक्त करील आणि त्याच्या दृष्टीने त्यांचे रक्त अमोल ठरेल. म्हणजे देवाला गरीब, अनाथ, दरिद्र यांची काळजी आहे. देव त्यांची दाद घेणार आणि त्यांना यथायोग्य न्याय मिळवून देणार आहे. म्हणजे देवाच्या राज्याची स्थापना ज्यावेळेस होईल, जे देव परमेश्वर त्यावेळेस त्याच्या राज्याची स्थापना करील ह्या जगामध्ये, त्याचं वैशिष्ट्य हे असेल की न्याय व नीती. आणि न्याय आणि नीती असले तरच शांती असते. जोपर्यंत न्याय नीती नाही तोपर्यंत खरी शांतता होऊच शकत नाही. कोणतंही गव्हर्नमेंट असो, कोणत्याही देशाचं. जर योग्य न्यायाचं शासन असलं तरच त्या देशात शांतता नांदू शकते. हे एक वैशिष्ट्य देवाच्या राज्याचं आहे. आणि दुसरं हे की गरीब व अनाथ यांचा तो दाद घेईल, त्यांचा न्याय करेल, जे आज सध्या घडत नाही. आता हे जे राज्य देव स्थापन करील त्याच्या पुत्राच्या द्वारे, ते केव्हा आणि कशा प्रकारची त्याची स्थापना होईल हे आपण पुढच्या भागात पाहू. आज आपण इथेच थांबूया. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू. हे असतात ना आपल्या प्लेटल्या कमी कमी होऊ द्या. मी तो रिपोर्ट घेईन आणि रोज करावं लागतं 5 दिवस. आणि मला इथं खायला एवढं हेडेक होतो ना, ताप तर मला माझ्यासाठी पुसायच्या आणि पूर्ण असं पुसलं ना, पूर्ण कलर जसं काही इतर आणि हेडेक तर इतकं ना